नगरपरिषद घाटंजी व महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम। माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट नयनाताई शैलेशजी ठाकूर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निशुल्क नोंदणी शिबिर। घाटंजी येथील नगरपरिषद व महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 जुलै रोजी नगरपरिषद सांस्कृतिक भवनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा निशुल्क नोंदणी शिबिराचा उद्घाटनीय सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट नयनाताई शैलेशजी ठाकूर यांनी भूषवले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तहसीलदार विजय साळवे तर प्रमुख अतिथी म्हणून एकात्मिक बाल विकास अधिकारी ओमप्रकाश नगराळे हे उपस्थित होते। सोबतच मंचावर प्रशासक तथा मुख्याधिकारी राजू मोटेमवार, महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अतिश वंथनवार, विस्तार अधिकारी विक्रांत राऊत, डॉक्टर विष्णू उकंडे, माजी नप सदस्य विक्कीभाऊ ठाकूर, सय्यद फिरोज, माजी नप सदस्या सीताताई गिनगुले, सुवर्णाताई गोमासे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव, पवन गोडे, वसंतराव मोरे, बचत गटाच्या सावित्री पाटील, शीतल भोयर, दीपाली बोरकर यांची उपस्थिती होती। सदर निशुल्क नोंदणी शिबिर 8, 9 व 10 जुलै दरम्यान पार पडले। शिबिराचा मुख्य उद्देश बहिणींची होणारी धावपळ थांबवणे हा आहे। 10 तारखेनंतरही वार्डातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे। वृक्ष लागवडीचा संकल्प घेऊन पाहुण्यांचे स्वागत वृक्ष देऊन करण्यात आले। प्रास्ताविकात मुख्याधिकारी राजू मोटेमवार यांनी योजनेचा उद्देश व नगरपरिषद तसेच महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित निशुल्क नोंदणी शिबिराचे आयोजनामागची लोकाभिमुख प्रशासनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली। ओमप्रकाश नगराळे यांनी यावेळी लागणारे कागदपत्र व अर्ज करण्याची पद्धत याबद्दल अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे उद्घाटक साळवे साहेब यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालय मदत करील अशी ग्वाही दिली। अध्यक्षीय भाषणात माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट नयनाताई शैलेशजी ठाकूर यांनी जिल्ह्यातील प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या नोंदणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भगिनींनी घ्यावा असे आवाहन केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। सुविधा करती है। ज़्यादा समय आपका नहीं लेते हुए मैं आप सब आए यहाँ पे, आप सबका धन्यवाद देना चाहूँगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांस्कृतिक भवनाचे प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।